हं. हॅलो. हॅलो मित्र-मैत्रिणींनो, स्वागत आहे माझ्या चॅनलवर. मी आज थंडी स्पेशल डिंक लाडू बनवणार आहे. त्याच्यासाठी हे बघा साहित्य: खोबरं आहे आणि डिंक आहे, तीळ आहे, खसखस आहे, वेलची पावडर आहे आणि हे खारीकचं मी पावडर बनवलेलं आहे आणि गूळ, काजू, बदाम आणि पिस्ता आहे, मनुका आहे. आता मी हे सर्व भाजून घेते. मी गॅस लावलेला आहे. गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि मी पॅन ठेवला आहे. आता याच्यात आपण खोबरं भाजून घेऊ. स्लो आचेवर भाजायचं आहे, कारण हे खोबरं खीस आपलं खूप बारीक आहे. हे बघा, छान कलर चेंज होत आहे. हलकासा कलर येऊन राहिला आहे. थोडं किंचित ब्राऊन कलर होऊ द्यायचा, खूप नाही, थोडं. आणि झालं पण आपलं. आता हे काढून घेऊ. हे बघा, आधी मी खसखस भाजून घेते. आणि याच्यामध्येच पांढरे तीळ आहे, पांढरे तीळ टाक. हे दोन्ही पण मिक्स भाजून घ्यायचं आपल्याला, असं खूप नाही. हे बघा, आपले तीळ आणि खसखस भाजत आले आहे. आता याला पण मी काढून घेते. आता मी तूप ॲड करते. डिंक आपल्याला काढून घ्यायचं आहे, बऱ्यापैकी टाकायला. तूप आपलं तापलेलं आहे. थोडं थोडं ॲड करून आपण डिंक काढून घेऊ. छान याचा पांढरा कलर होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे. हे बघा, छान आपला डिंक फुललेला आहे. आता मी एक साईडला डिंक आपला डिंक फुलवून भाजून तळून झालेला आहे. आता मी तूप ॲड करत आहे. थोडं तापू द्यावं लागतं तुपाला. बारीक केलेले बदाम ॲड करत आहे मी. यामध्येच काजू ॲड करत आहे आणि मनुका ॲड करत आहे. तर छान याला असं भाजून घ्यायचं आहे. हे बघा, छान भाजून झालेला आहे आपला. खूप जास्त भाजायचं नाही आहे. हे काढून घेते मी. यामध्येच आता मी खारीक पावडर भाजून घेते. खारीक पावडर मार्केटमध्ये पण मिळते, पण आम्ही घरी बनवलेली आहे. आणखी याला मिक्सरमधून काढायचं आहे. छान तुपाचा वास येत आहे. हे बघा, छान थोडंसं आपलं खारीक पावडर लालसर आलेला आहे. आता मी काढून घेते. हे बघा, मी हे सर्व साहित्य मिक्सरमधून छान काढून घेतलेलं आहे. असं झालं. आता मी गॅस चालू केला आहे. आता यामध्ये तूप ॲड करते. ठीक आहे. आता आपण
आता मी गूळ ॲड करते याच्यामध्ये. पाक वगैरे काही करायचं नाही आहे. छान आता याला वितळून घ्यायचं आहे. हे बघा, आपला गूळ वितळला आहे. पाक वगैरे करायचं नाही आहे. आता मी हे साहित्य ॲड करते याच्यामध्ये. विलायची पावडर ॲड करत आहे मी. आता छान याच्यात मिक्स करायचं आहे. छान असं पूर्ण एकजीव करून घ्यायचं आहे याला. हे आता छान असं मिक्स झालेलं आहे. आता खूप गार होऊ द्यायचं नाही आहे, लाडू वळणार नाही. आता आपण याला कोम असताना छान मी लाडू बांधून घेते. झाला, गॅस बंद केला. ठीक आहे. हे बघा, थोडं कोम असतानाच आपण याला छान असं, मग मोकळं झालं तर लाडू वळणार नाही ना. हे बघा, असा झालेला आहे आपला डिंकाचा लाडू. आता मी हे पूर्ण बांधून घेते लाडू. छान ना.